काय करायला लावलंय बाबा आपण? कले करायला लावले. कलई लावायला. हो. आणि कुठल्या भांड्याला लावतात कलई? सगळे पितळी भांड्याला लावतात. पितळेच्या. हो, पितळीच्या भांड्याला लावतात. दुसरं कशाला लावत नाही. काय होतं त्याच्याने? त्याने पांढरे होते, कले लावतात. अच्छा, मग हे तांबे पितळेच्याच भांड्याला लावतात का? काय भांडे? आणि तुम्ही किती वर्षापासून काम करताय? मी बोललो ना तुम्हाला 40-50 वर्षापासून काम करतो. 40 वर्ष 50 वर्षापासून वाड्यामध्ये वाड्यामध्ये सगळ्या गावामध्ये भटकतात. सगळे भटकते खेड्यावर. आता खेड्यावर आता कमी झालं म्हणून भटकत नाही. पूर्वी तुम्ही पूर्वी एका जागेवर हा? बसायचे. पूर्वी सगळ्याकडे तांब्याचीच भांडी असायची म्हणून. तांब्याची भांडी असतात. आता तांब्याचं भांड बघायला नाही भेटत. बघ आता तांब्या तुम्ही म्हणतो ना, तांब्याची भांडी बोलता तुम्ही बोलता ना, तांब्याचे आता 1200 रुपये जुना भांडा चाललाय ना भाव. अच्छा, आता तुम्ही 70 राहिले नाही भांडे. पण मी कलई लावल्याने काय होते भांड्याला? कले लावलं मी सांगतो ना तुम्हाला, जेवण स्वच्छ होते, जेवण चांगलं बनते. जेवण चांगलं म्हणताय, व्यवस्थित होते. आता ही एकदा आपण हे जे तांब्याचं भांड तुमचं असं दिसतंय, नंतर कलई लावल्यानंतर ते असं सफेद दिसणार आतून, हा, जे जेवण बनवायला एकदम लायक राहणार. आता इकडे येणार त्याला तुम्ही कुठला तरी धातू त्याला लावता. लावणार. किती दिवस टिकतं हे सगळं? तिथे कमीत कमी वर्ष पण टिकते. अच्छा, रोज वापरून 6 महिने पण टिकते. तुम्हाला किती पैसे मिळतात त्याच्यात? मिळतात 100-125 मिळतात. ते चालते पोटभर. पोट भरते. एक भांड्याला कलई लावायला किती वेळ लागतो? एक भांडे एक अर्धा तास लागतंय. अर्धा तास. खूप मेहनतीचं काम आहे. पण मग मेहनत काम असल्याची मेहनत करायचं का तुम्हाला? मेहनत मध्ये काय का? बरं, तुम्ही कुठे पण उन्हात अनात बसून कुठेही काम करता म्हणजे ती अजून एक हैराणीचं काम आहे. मग हैराणी काम हैराणी आहे ना रे बाबा. पण मग नंतर पिढी कोण करेल हे काम? आता कोण करणार आहे काय माहिती बघा. आता हा, आता कोण करणार आहे बाबा? तुमच्या नंतर पण आहे की नाही करणार काम? नाही ना करणार आहेच कर, पण ते कंपनीमध्ये कामाला जातात. कामाला जायला लागले. हे असं भटकायचं काम त्यांना नकोय. नको. आता कंपनीमध्ये कामाला, कोकाकोलामध्ये कामाला, याच्यामध्ये कामाला. तुमचं काही शिक्षण वगैरे झालंय का? हा, माझे शिकणे काय झालं नाही. तुमचं गाव कुठलं आहे? मूळ गाव कुठलं आहे? मुलगा सांगितलं कर्नाटक मध्ये. कर्नाटक. हो, तिकडलं इकडे किती वर्षांपूर्वी आले? इकडे फार वर्ष झाले. तरी वाड्याला येऊन किती वर्ष झाली? 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाले. इकडे लग्न सगळे इकडे पोरा बाळ्या केले. म्हणजे नातीचं लग्न केली, पोरांचं जन्म लग्न फक्त तिकडे झाला, बाकी आयुष्याची सगळी इथेच झाली. इकडे झाले. जी काही आयुष्य उभारायचं ते सगळे इथेच उभारलं. हा, मोठे मोठे साहेब झाले आमच्या लोकांना. आणि मी इकडेच राहणार होता. इकडे राहणार. आता तुम्ही असं म्हणता ना, हा, मोठे मोठे साहेब झाले आता आमचे लोक. अच्छा. एक भिवंडीला आहेत, कल्याणला आहेत, ठाण्याला आहेत, चांगले नोकरीवाले आहेत, मोठे मोठे साहेब झालेत ना. पण मग ते आता काय हे काम करणार कोणी? असं ते काम नाही करतात, नोकरी करतात ते. मग आता हे काम करणारी तुमची शेवटची पिढी. शेवटची पिढी. तुमचं नाव काय बाबा? माझं नाव शंकर नाना चव्हाण. बोललो. शंकर नाना चव्हाण. हा, चव्हाण. शंकर नाना चव्हाण. तुमचं काय कुटुंब सगळं आहे का? हा, कुटुंब वगैरे आहे सगळं? आहे ना, बायको पोर इथे पोर नाही, एकच पोर आहे. 3 पुरी लग्न झाले, सगळे गेले. अच्छा. एक अंबरनाथला आहे, मालकर आहे. पण मग या कामाने काय हैराणी होते, पण मजा वाटते का काय? हे ना होते. अरे धंदा होतो रोज, सांगतो ना तुम्हाला. रोज 800-900 धंदा होतोय रोजची. धंदा केला तर. अच्छा, म्हणजे धंदा पण होतो. धंदा पण होतोय. पण मेहनत तेवढी आहे. मेहनत तेवढी आहे. काम करणार पाहिजे. पण मग आता तुमची मुलं वगैरे सांगत नाही का तुम्हाला काम करू नका म्हणून? काय ते बोलतात ना, ते आम्हाला बरं वाटत नाही ना. हातपाय चालतात नाही करतो. हातपाय आडल्या तर घरीच बसतो. म्हणजे एक स्वाभिमानाने जगायला मिळते म्हणून घरेपर्यंत करत राहायचं. हातपाय चालतात ना. आता वय किती असेल तुमचं? वय किती असेल? वय सांगितलं 65. 65 वर्षाचे तरुण आहेत तुम्ही. पहिला म्हणजे अशी लाईन लागायची भांड्याची. अच्छा. हा, लाईन लागायची. बरोबर. गणपतीला तांबे पराती अशी लाईन लागायची कळी लागायला. लई कामं केले बाबा. हो ना. पण मग आता कुठे जाणार परत हे काम? आता दुकानामध्ये. आता घरी दुकानामध्ये दुकान आहे. आजच्या दिवसाचं काम झालं थोडं ते आडला होता बाबा, करून द्या. 8 दिवस मला जायचं आहे आंबाड्याला घेऊन. आणि मग आता परत कधी तुम्ही? आता होळी झाली का परत बाहेर फिरायला? बरं कुठे
कुठे कुठे जाणार बाहेर हा कुठे? खेडा रे आपण धार बितिकडावर निवरोली जामगड कोणसं इकडे खेडेगाव होते काम फिरणार. रोज 4 पैसे मिळतात बोलून तुम्हाला. बरोबर. पण मग काम संघर्षाचं आहे आणि महत्वाचं आहे. हा काम करणार तांब्याची भांडी हल्ली वापरत नाही कोणाच. नाही 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 वापरत. त्याचा काय परिणाम होणार आयुष्यावर? तांब्याचे भांडे झाले आता तुम्हाला जुनं तांबा चाललंय 1000 रुपये किलो, हम्म, नवीन झाले 1600 रुपये किलो. हम्म, तिचा भाव चाललाय 1200 रुपये किलो जुना, हम्म. नवीन चालले 1400 रुपये किलो पितळेचे भांडे. बरं. पहिले स्वस्त होतं तांब्याचे भांडे 200 रुपये किलो होतं पहिले. अच्छा. काय म्हणजे आता महागाई वाढली म्हणून तांबे लोक वापरत नाही. वापरत नाही ते. पण मग तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण बनवण्याचे काय फायदे चांगले असतात? तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायला चांगलं आहे, शरीराला चांगलं आहे. बरोबर. सकाळी आमचे लोक काय करायचे, हम्म. पाणी रात्री आणून ठेवायचे, सकाळी पाणी प्यायचे गडबड चांगलं. अच्छा. ते चांगलं असतं ते. पण हे प्लास्टिक आणि अल्युमिनियमनी सगळी वाट लावून टाकली. हा स्वस्त मिळते म्हणून. स्वस्त मिळतं. आणि त्याच्यानुसार तुमचं काम पण कमी होत गेलं. काम पण कमी होत आहे. पण लोकांनी भविष्यामध्ये वापरतील का लोक तांब्याची? वापरले ना. पण मग वापरतील तर मग कलई लावून कोण देणार त्यांना? हो हा? हो जरी भांडी लोकांनी घेतली पण त्यांना कलई कोण लावून देईल? मग कले पण लावते ना. कोण लावेल पण? आहेत ना पोरं लावणार आहेत ना, आहेत ना पोरं आता शिका लावले ते. अच्छा. झालं झालं. कलई लावणारी पुढे पण तयार होती. हे सुनबाई आमची. अच्छा. कोण पुढे कलई कोण लावणार पण त्यांना? पोरं कोण लावतं काय माहिती आता. कोण नाही लावणार? हा, ते नाही. असं आहे बाबा आहे रे. हे करतं काम म्हणजे येत आहे, वरच्यावरून काम येत आहे. बर. दुसरं कसं काम येत नाही. पण गॅरंटेड काम होते तुमच्याकडे. सगळं काम करतो आम्ही, कपाटात बेपाटात सगळं काम करतो. पण मग तुम्ही तुम्हाला कोणी फोन वगैरे केला तर तुम्ही जाता का तिकडे काम करायला? आमच्या फोन नंबर नाही, इथं येतात घेऊन. फोन नंबर नाही, लोक येतात शोधत. लोक येतात. हे वाड्यावाला आहेत ना, येतात ते. अच्छा. मग जे तुम्हाला ओळखतात तेच लोक काम करतील. तेच लोक खेडेगावचे लोक माहिती आहे ना, ते येतात. पण मग आता आपले हे जे व्हिडिओ आपले प्रेक्षक बघतील त्यांना जर तुमच्याकडे कोणाला यायचं असेल तर मग त्यांनी कसं काय यायचं? दुकान नगरपंचायत बोलतो ना मी. नगरपंचायतच्या इथे नगरपंचायत इथे बाजूला तुमचं हा दुकान. दुकान तिथे येतात ते. मग तिथे तुम्हाला विचारलं की तुम्ही देता का? हा इथे सांगतात अच्छा. बाबा हाय कलेवाला भांडेवाला आहे, घरमध्ये सांगते ना हाय भांडेवाला. ओके. पण काम तुम्ही छान करून देता एकदम. हा छान. दाखवता का एकदा भांड आपल्या प्रेक्षकांना कसं भांड तुम्ही बनवले ते? अच्छा. हे अशा प्रकारचं लाल भांड होतं ते आता एकदम आतून त्याला कलई लावली. हा लावली आहे बघा. मग तुम्ही अजून काय काय याच्यामध्ये अजून तुम्ही कुठली कुठली कामं करता अजून? ती कुठली गांड्यामध्ये फुटलेले असं डाग लावायचे, बरं. ते बूट लावायचे काम करतो. अशी आता कामं. ते काम नाही आलं. अच्छा. म्हणजे जे जशी जशी रिपेअरिंग येईल जुन्या हा, भांड्यांची ते ती पण करायचं. तुम्ही करून देत असेल. हा नगरपंचायत जवळ वाड्याच्या तिथे तुम्ही असता. हा सर. जर कोणाला यायचं असलं तर तिथे या. येतील लोक. असं. ओके. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. इथे या.